मार बाप खाते पीते घरवर म्हणजे आहे तो रेट थोड़ा रहेगा। नमस्कार, हे जे एवढे विद्यार्थी आहेत या ठिकाणी रोज शाळेत यांचं पायी ये जा आहे आणि असे चिखला पाण्यात यांची या ठिकाणी जाण्या येण्यासाठी रोजची परेशानी आहे। ही परेशानी प्रशासनाने लवकरात लवकर लक्षात घेऊन लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा ही मागणी आम्ही वेळोवेळी करत आलेलो आहे। पण हे तर विद्यार्थी अर्धेच आहे, एकूण 100 ते 150 विद्यार्थी या ठिकाणी रोज पायी ये जा करतात आणि आपण पाहता या ठिकाणी किती चिखल आहे। असेच भरक्या पावसाने पाण्याने किंवा चिखलाने यांना रोज शाळेत जावं लागतं। जालना तालुक्यातील निरखेडा गाव ते निरखेडा तांडा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था, तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची राजाराम जाधव सरपंच यांची मागणी। जालना तालुक्यातील निरखेडा गाव ते निरखेडा तांडा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ये जा करणाऱ्या तांड्यातील तसेच गावातील नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे। याच रस्त्यावरून निरखेडा तांड्यातील जवळपास 100 मुलामुलींना दररोज शाळेत ये जा करावी लागत आहे। रस्ता खराब असल्यामुळे मुलांची शाळेतील अनुपस्थिती वाढत आहे। त्यामुळे पावसाळ्यात रस्ता दुरुस्त करून नवीन रस्ता दर्जेदार करावा। त्यामुळे पावसाळ्यात रस्ता दुरुस्त करून नवीन रस्ता दर्जेदार करावा अशी मागणी निरखेडा येथील सरपंच राजाराम जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जालना यांच्याकडे आज दिनांक 9 बुधवार रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे। शासनाने गांभीर्याने हा रस्ता आम्हाला करून देण्यात यावा व ह्या मुला मुलीचे शिक्षणाची जी गैरसोय व्हायला लागलेली आहे याच्यापासून कमीत कमी त्या शिक्षणाला एक मुलांना न्याय मिळेल व याच्या अगोदर पण आम्ही जवळपास 2 वर्षापासून तक्रारी CO मॅडम आणि कलेक्टर ऑफिसला दिलेल्या आहेत।